शनिवार नंतर येतोय त्याला म्हणतात आमच्या इथं मटनवार. मस्त सकाळ सकाळी केस बीस कापून घेणे डायरेक्ट राजूबांच्याकडे मटन आणायला गेलो. कटरीत असं 2 किलो मटन घेऊन घरात जाऊन मस्त स्वच्छ धुवून घेतलं. पालव्याचं मटण होतो एकदम भारी. त्यानंतर मसाल्याची तयारी चालूच केली. कांदा टोमॅटो बिमॅटो कापून घेतलं. लागलंच भांड चुलीवर चढवलं. भांड्याला अगदी चिखल माकलेला त्यात मटण उकडायला घातलं. काय असते भांड करपू नये म्हणून माती लावतात हो. आणि चुलीवरचा रस्सा म्हणजे विषय नॉट क्वालिटी विषय होता तो. मस्त चुलीवरचा रस्सा आणि गरमागरम टम्म फुगलेली भाकरी. घरात मटण आहे म्हणजे नुसतं ते आयटम नसतात हो, बिर्याणी पण असणारच. मस्त काजू बदाम घातलेली दम बिर्याणी आणि घरगुती मसाल्यात न्हाळून गेलेलं मटण. असा बेत असतोय आमचा दर रविवारचा. प्रत्येक ताटाला तांबडा पांढरा मस्त असं लोणचं बिंचं सगळंच असते. मटण आली की नळी पण पाहिजेलच. आमच्या ओजस्वीला नळी लय आवडते हो. मस्त असा यथेची तणका देऊन बिर्याणी घेतला, त्यात रस्सा टाकला आणि क्वालिटी विषय झाला. तेवढंच नाही, सगळ्या शेवटला सोलकडी यथेची पिली बघा.